तुमचं नाव सांगा. सविता सदाशिवाणा. तुम्ही टीचर इनोव्हेटर प्रोग्राममध्ये किती वर्षापासून आहात? 2 वर्षापासून जॉईन केलेलं आहे मी. ओके. मग तुमचे कोणकोणत्या विषयाचं ट्रेनिंग झालं आहे? गेल्या वर्षी भाषा या विषयाचं झालं आणि यावर्षी गणित या विषयाचं. ओके. भाषा विषयामध्ये तुम्ही काय काय शिकलात? गोष्टी बनवायला शिकलो आपण आणि त्यामध्ये गोष्टीच्या सगळ्याच बाबी शिकलो. गोष्टीमध्ये कोणकोणते पात्र असतात, त्यातलं कोणतं पात्र तुम्हाला आवडतं, पुस्तकाचं मनपृष्ठ असो, मुखपृष्ठ असो, पुस्तकामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती दिलेली असते. म्हणजे जे पुस्तक वाचन जो प्रकार आहे तो आपण सर्व काही त्या ट्रेनिंगमध्ये शिकलो होतो. ते मुलांना मी शिकवलं आणि मुले छान करतात. बरं. आणि मग तुम्ही भाषा विषयाचं जे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते किती ट्रेनिंग घेतले? 3 ट्रेनिंग झाले होते आपले. ओके. जे ट्रेनिंगमध्ये जो भाग झालेला आहे तो तुम्ही वर्गात येऊन मुलांसोबत घेतलेला आहे? हो, मुलांसोबत घेतलेला आहे. तुम्ही जे बुक दिलेलं होतं त्या बुकमध्ये ऑलरेडी सगळंच दिलेलं होतं, कोणतं कशा प्रकारे घ्यायचं ते मुलांनी खूप छान प्रकारे केलं होतं. आणि त्यामुळेच मुलं महावाचन चळवळीमध्ये, विशेष म्हणजे महावाचन चळवळीमध्ये भाग घेऊ शकले आणि त्यांनी खूप छान जे आपले गोष्टीची पुस्तकं वाचले, त्याचं जे पुस्तक वाचन आपण शॉर्टकटमध्ये लिहितो ते खूप छान मुलांनी लिहिलं पण आहे आणि त्याचे व्हिडिओ पण आम्ही तयार केले. बरं. आणि मग ह्या ज्या पद्धती आपण शिकलेलो आहोत त्यातली तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली पद्धत कोणती होती भाषेची? भाषेची मी तर गेल्या वर्षी गोष्टींच शिकले, पण खरंच मला फार आवडलं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं डोकावून पाहू लागली की त्यामध्ये कोणतं पात्र आहे, अरे यातलं कोणतं पात्र मला आवडत असेल. की मुलं आवर्जून ती गोष्ट वाचू लागले आणि त्यात ते शोधू लागले की अरे ही पात्र मला आवडतंय, हे मला सांगायचंय किंवा मला ते वर्णन करायचंय किंवा गोष्टीचं नाव काय आहे, हे नाव का बरं दिलं असेल या पुस्तकाला, त्याचे पण मुलं विचार करू लागले. त्या गोष्टी मला फार आवडल्या की मुलांनी स्वतः विचार करायला लागले त्या गोष्टींवर. म्हणून बरं. तर तुम्ही मला या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या मुलांनी तयार केलेल्या आहेत? हो, मुलांनी तयार केलेल्या आहेत. ते सगळं डेकोरेशन पण मुलांनीच केलेलं आहे. बरं. मग या अक्षर पण त्यांचंच आहे. ओके, खूप छान आहे. मग या गोष्टी मुलांनी तयार करण्यासाठी तुम्ही काय केलं या सगळ्या याच्यामध्ये? ऍक्च्युली आपला तो उपक्रम होताच, परंतु आमच्या शाळेमध्ये खूप सारे गोष्टीची पुस्तकं आहेत. इथे पण लावलेली आहेत, मागे पण आहेत आणि आमचं लायब्ररी तिकडे आहे एका वर्गामध्ये, तिथे ठेवलेली आहेत पुस्तकं. मुलांना दररोज एक पुस्तक वाचायला दिलेलं आहे. हे आपला उपक्रम जो चालू होता ना गेल्या वर्षी, त्यावेळेस दररोज एक पुस्तक वाचायला द्यायचं. खूप साऱ्या गोष्टी वाचल्यानंतर मुलांना लिहायला शिकतात मुलं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे आणि ते एक गोष्टीचा संदर्भ इकडचा तिकडे तिकडचा इकडे लावून गोष्टी तयार करतात. बरं. मग या तुमच्या गोष्टींमध्ये मुलांनी तयार केलेल्या आपण जे गोष्टीचे घटक शिकलो होतो ते घटक आलेले आहेत का? हो, सगळे घटक आलेले आहेत. पात्र असतात, त्यांच्या आवडीचं पात्र असो किंवा काय ते त्यांनी जे आवडीचं पात्र असतं ना, मुलं ते असे रंगवून लिहितात. एकूणच टीचर इनोव्हेटर प्रोग्राम जो आहे त्याचा तुम्हाला फायदा झाला का? खूप छान फायदा झाला आणि मुलांना, मला असं वाटलं होतं की आदिवासी भागातले, दुर्गम भागातले मुलं हे असं काही लिहू शकणार नाही, परंतु तुमच्या या आपल्या जो आहे TIP प्रोग्राम, त्यामुळे खरंच मुलं लिहू लागली, हे विशेष आहे. धन्यवाद मॅडम. अजून तुम्हाला काही शेअर करायचं आहे का मुलांचा अनुभव किंवा? मुलांचा अनुभव असा काही नाही, परंतु आता जे ह्या वर्षी गणित शिकलो ते तर शिकलोच, परंतु आम्हाला अगोदर एक आपले मणियार सर होते, त्यांच्याकडून मी त्यांच्याकडे जेवढे पुस्तकं शिल्लक राहिले असतील सगळे या त्यांची पुस्तकं मागून घेतले होते मी आणि मुलांना दिले होते. नंबर 1 चालू होता त्यावेळेस, सर होते ट्रेनिंगला तेव्हा. पण मुलांनी खूप छान शिकले आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकले. आणि नंतर मी जेव्हा ॲबॅकस आणि वेदिक मॅथचे क्लासेस लावले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे कुठेतरी वेदिक मॅथशी रिलेटेड आहे. मग ते मला खूप छान पद्धतीने मुलांना सांगताही आलं आणि मुलांनी त्या गोष्टी फार आवडल्या. म्हणजे जे आपला नंबर बॉन्ड आहे, मग आपण विस्तारित रूपामध्ये कसं लिहितो, त्या नंबर बॉन्डमुळे मुलं ते फास्ट पद्धतीने शिकले. धन्यवाद मॅडम. थँक्यू.